नतमस्तकच होत नसाल तर तुमची ती भक्ती काहीच कामाची नाही. तुम्ही पुण्य नाही केलं तर तिथे पाप केलं, हे असं होतं. पहा, मी तुम्हाला सांगते, माऊली ज्ञानोबा त्या जाचाला कंटाळून पुढे सिद्धबेटात राहायला गेले. खरं घर सिद्धबेटात आहे माझ्या माऊलींचं. सिद्धबेटात राहायला गेले आणि सिद्धबेटामध्ये राहत असताना या लोकांनी फार त्रास दिला. दिवाळीचा दिवस होता. ऐका, दिवाळीचा दिवस होता. निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली. निवृत्ती दादा म्हणते, मुक्ते, दिवाळीचा सण आहे, मला मांदे खावेसे वाटतात ग. या दिवाळीला आपली आई होती नाही, आता नाही मुक्ते. आता तू आमच्या सगळ्या भावंडाची, या जगाची आई आहे मुक्ते. जा कुंभार वाड्यामध्ये आणि काय कर, खापर घेऊन ये. खापर, मांडे भाजण्याकरता काय खापर घेऊन ये. माझी मुक्ता ज्ञानोबाराय झारीने पाणी घालतायत झाडांना. आता पहा, अजान वृक्ष आहेत तिथं, झाडांना असं पाणी घालत होते झारीनं. आणि मुक्ताई कुंभारीन मावशीकडे कुंभारवाड्यात जातात. कुंभारीन मावशीला म्हणतात, मावशी, मला मांडे करायचे तो, खापर द्याल का? कुंभारीन मावशी सडा टाकत होती. कुंभारीन मावशी म्हणते, मुक्ते, बस त्या दगडावर, माझा सडा टाकणं झालं ना की मी तुला तेवढं खापर देईल बाळा. पहा, मुक्ता तिथं दगडावर बसते. तेवढ्यात पंत्या नेण्याकरिता त्या गावचा विद्वान पंडित विसोबा काका खेचर तिथं आलेला असतो. त्या कुंभारीन मावशीला म्हणतो, कोण ग ही, कोणाची कन्या? विठ्ठल पंताची कन्या, ज्ञानोबारायची बहीण. ही कार्टी इथे कशाला आली? कशाला आली मुक्ते इथं? काय काम आहे तुझं? काका, माझ्या निवृत्ती दादाला माझ्या हातचे मांदे खावेसे वाटतात हो, त्याकरता खापर न्यायला आले. खापर दिलं ना की मी जाईल काका. पण त्या काकानं काय केलं पहा, तुम्हाला मांदे खावेसे वाटतात, ताडकन मुक्ताईच्या गालामध्ये दिली, केसाला धरलं आणि वेशीच्या बाहेर फरफटत माझ्या मुक्ताबाईला नेलं. एवढी नराधम होता तो माणूस. माझ्या मुक्ताबाईचे केस धरावे आणि फरफटत न्यावं. मुक्ताबाई जातात, रडत जातात घरी. रडण्याचा आवाज माझ्या ज्ञानोबाराच्या कानी जातो. ज्ञानोबारा हातातली झारी टाकतात, फेकून देतात खाली आणि मुक्ताईकडे धावत येतात. मुक्ते, का रडते? दादा, ही लोक आपला असा छळ करणार का रे? ही लोक आपल्याला असाच त्रास देणार का? म्हणे, मुक्ते, तू कुंभारवाड्यात कायला गेली होती? म्हणे, अरे दादा, कवा नाही, या निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली, मी कुंभारवाड्यात खापर आणायला गेले होते. मुक्ते, अगं एकदा मला तरी सांगितलं असतं. नाही दादा, हा तुला सांगू मी, अरे तुला इंद्रायणीच्या घाटावर मारलेलं तुझ्या लक्षात नाही का दादा? आणि मी तुला कसं सांगू रे, कसं सांगू? मुक्ताबाई म्हणतात, दादा, असाच आपला त्रास होणार का रे दादा? असाच आपला छळ होणार? नाही मुक्ते, असा आपला छळ होणार नाही. मुक्ते, तुला मांदे करायचेत ना, चल मांद्याची तयारी कर. माझ्या मुक्ताबाईनं मांद्याची तयारी केली. माझ्या ज्ञानोबारायानं अंगावरचा पंच काढला आणि काय केलं, खाली वाकले. आणि माझ्या मुक्ताबाईनं माझ्या ज्ञानोबारायाच्या पाठीवरती माझ्या ज्ञानोबारायानं जठराग्नी पेटवला आणि पाठीवरती मांडे भाजले. पहा, तेव्हा हे गावातले विद्वान पंडित विसोबा शास्त्री आणि दुसरे हे दोघं जण खिडकीतून पाहत होते. त्यांचा विचार असा होता, जसं आळंदीतून काढून दिलं तसं या सिद्धबेटातूनही काढून द्यायचं यांना. पण खिडकीतून बघितलं ही मुलं नेमकी करतात काय. तर महाराज, योगायोगाचा असा घडला की ही मुलं पाठीवर मांडे भाजत होते. धावत आले विसोबा शास्त्री आणि ज्ञानोबारायाच्या पायावरती नतमस्तक आलिंगन
तेव्हा म्हणतात, माऊली तुम्ही फार मोठे योगी आहात, माफ करा आम्ही लहान भरलो, माफ करा आम्हाला, आम्ही धनाने श्रीमंत आहोत पण मनाने श्रीमंत नाही, आम्ही तुमच्या एवढं मोठा आम्हाला होता येणार नाही माऊली. माऊली आम्ही तुम्हाला फार त्रास दिला माऊली, पण यापुढे तुम्हाला त्रास होणार नाही. पहा नतमस्तक झाले आणि तेव्हाच एक जय जयकार झाला. त्यालाच म्हणतात चमत्काराशिवाय नमस्कार नाही. बोला ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. पहा गड्यानो, इथं देवाला त्रास झाला तर आपली काय व्यथा आहे. पहा आपली काय व्यथा आहे. तर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आई काय असते. आमचे हे अक्षय महाराज पहा, अक्षय महाराज एका जंगलामध्ये मृदंग घेतला आणि बसले वादन करत. काय त्यांचे बोलते, काय गोड आवाज त्या मृदंगाचा, काय ध्वनी तो गोड, काय ते बोल गोड वाजत होते. आणि तेवढ्यात एक पहा मेंढी आली, मेंढी तिथं आणि त्यांच्या जवळ येऊन बसली. मेंढी तिच्या शब्दात विचारते, ओ अक्षय महाराज तुम्ही हे काय वाजवता, हे मला नाही माहित हो. धावत पळत आले मी या जंगलातून, जरत होते मी, पण हा तुम्ही हे मृदंगाचं जे कातडं आहे ना, हा जो तुम्ही बोल टाकलाय ना, ते माझ्या आईचं कातड आहे. पहा आई किती श्रेष्ठ आहे. मेंढीला आई कळाली पण तुम्हाला आम्हाला आई कळाली नाही. मग आई आहे तोपर्यंत आईचं पूजन करा, आईची सेवा करा. पहा एका राजानं सगळ्या प्रजेची सेवा केली, ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं शिवाजी नाव का ठेवण्यात आलं. शिव म्हणजे शिकवण्यासाठी, वा म्हणजे वागण्यासाठी, जी म्हणजे जिंकण्यासाठी, याला म्हणायचं शिवछत्रपती शिवाजी महाराज. ऐका, या रयतेसाठी लढले, अनेक मावळ्यांनी आपले रक्त बलिदान केलं, आपले जीवदान दिलं त्या मातीसाठी. माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं होतं, राजा या गडावरती बायका नाचवल्या नाही गेल्या तर बायका वाचवल्या गेल्या पाहिजे. तर ऐका, जो 62 किलोची तलवार चालवतो ना, त्याचं नाव येसाची. 2000 शत्रू बरोबर एकटा खिंड लढतो आणि झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला ना तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. तंबूचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. 8 तासातून दिल्लीहून घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. उभा वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवछत्रपती शिवाजी महाराज. अहो मरणाला समोर जावं कसं, ते माझ्या छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. या रयतेसाठी लढावं कसं आणि या रयतेसाठी झुजावं कसं आणि या गोर गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा कसा, हे माझ्या रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं शिकावं. आणि तिसरं, या धरतीसाठी, या भारत मातेसाठी बलिदान ज्यांनी द्यावं ते माझे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्याकडून शिकावं. गड्या यांच्याकडून शिकावं. ऐका, तुम्हाला परत एकदा मी सांगते, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातीला, आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. रणरागीनं तू वागीनं होती, तूच घडविला शिवा. रणरागीनं तू वागीनं होती, तूच घडविला शिवा. तूच गुरु, तूच प्रेरिका, गाजतो जिजाऊचा छावा. उमळून आली सुराज्याची शेती, पवित्र झाली सिंदखेड
शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला माझी गावची पुण्याई ती आली पळाला माझी गावची पुण्याई आज आली पळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला 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 आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे जगद्गुरु तुकोबाचे जगद्गुरु तुकोबाचे जगकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे गुरु तुकोबाचे जगद्गुरु तुकोबाचे बाबाचा बाप तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला 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 ऐका तुकोबारायचं कीर्तन ऐकण्याकरिता आले पहा माझे राजे सुद्धा तेवढ्यात जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन ऐकण्याकरिता आले आणि येऊन बसले कीर्तन श्रवण करत होते ऐकत होते खूप गोड ते नामचिंतन खूप फार सुंदर ते केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ वरती तुकोबारायचं कीर्तन चालू होतं
भैरवा विठ्ठल जीवे भावे भैरवा विठ्ठल जीवे भावे ओ बोलावा विठ्ठल भैरवा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल भैरवा विठ्ठल जीवे भावे जय हो पहा रामकृष्ण हरी असं चालू झालं आणि रामकृष्ण हरी चालू झाल्याच्या नंतर रूपावळी घेण्यात आली आणि तेवढ्यात माझ्या राजांचे मावळे आले तुकोबारायांना कळालं अहो कीर्तन चालू होतं आणि तेवढ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होतंय तर पहा किती सुंदर ही भेट आहे किती सुंदर अविस्मरणीय ही भेट आहे पहा योगायोग आहे कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे विठ्ठल 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 नामस्मरण करतायत तेव्हा या रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटण्याकरता येत आहेत आणि भेटत असताना पहा तुकोबार आहे इकडं चालू कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होतंय जोरदार टाळ्या वाजवा महिला मंडळ चला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होतंय तुकाराम महाराजांचं आगमन झालंय छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट होतीये आइए महाराज पधारिए आइए महाराज पधारिए आइए महाराज पधारिए आइए महाराज पधारिए विराजिए श्री महाराज विराजिए श्री महाराज आइए महाराज पधारिए आइए महाराज पधारिए आइए महाराज पधारिए आइए महाराज पधारिए जय हो पधारिए जिजाऊ कुमार विराजिए जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए 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 आइए
तर पहा, तुकोबारायांनी चालू कीर्तनामध्ये आपल्या गळ्यातला हार काढला आणि पहा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये अर्पण केला. आपल्या स्वतःच्या गळ्यातला हार काढून त्यांचं असं स्वागत केलं. पहा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की तर पहा, असं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तुकोबाराय शुभाराजांना उपदेश देतात. स्वराज्यासाठी शुभा तुम्ही असं करायचं, शुभा तुम्ही तसं करायचं. काही उपदेश दिले, काही मंत्र दिले. कोणता मंत्र दिला तुकोबारायांनी? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पहा, उपदेश केला तुकोबारायांनी शुभाराजेंना आणि त्यावर पहा काही दिवसांनी जेव्हा ना त्या शाहिस्ता खानानं माझ्या शुभांवरती युद्धाची चाल करून आले होते. ते शत्रू सगळे सैन्य त्यांचे माझ्या शुभा राजांवरती तुटून पडले. तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं तुकोबारायांनी मनात चिंतन करावं. तुकोबाराय म्हणतात, हे माझ्या विठ्ठला, माझा शुभा इथं बसलाय, या रयतेचा राजा इथं बसलाय, पण त्याचं रक्षण कर असं सांगितलं. आणि अहो चमत्कार असा झाला माई बापू, तिकडही शुभा दिसत होता त्यांना. ऐका, माझ्या जगाच्या मालकानं शुभाच्या रूपामध्ये तिकडही युद्ध खेळलं आणि त्यांना समाप्त केलं. पहा त्या शत्रूंना. आणि इकडं माझ्या तुकोबारायचं कीर्तन माझे शुभ ऐकतायत. काय अवस्मरणीय असेल तो क्षण, काय आनंदाचा क्षण असेल तो. पुढे तुकोबाराय म्हणतात, शुभा तुझी मला एक परीक्षा घ्यावी लागेल. गुरुजी सांगा ना कोणती परीक्षा. परीक्षा अशी घेतली, तुकोबाराय म्हणतात माझं पोट दुखतंय, तर जा, मला कोणत्या वनस्पतीचं औषध नकोय, मला कुठलंही औषध नकोय, मला वाघिणीचं दूध हवंय एका राजाकडून. वाघिणीचं दूध काढून आण, त्याने माझं पोट राहायचं थांबेल. घोडा घेतला आणि आपल्या तोरणागडाकडे निघाले राजे. काय त्या घोड्याचा आवाज, टप 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 पावलांनी निघाले, धारदार तलवारती. आणि राजे निघाले आणि तेवढ्यात वाघिणीनं आवाज काढला. वाघिणीचे बछडे आवाज काढत होते, डरकाळी फोडली आणि राजाने मेणाची तलवार काढली. अहो त्या सूर्याची प्रखर किरण होते. पहा तेव्हा काय झालं, दूध काढून आणण्याकरिता सोन्याचं पात्र असावं लागतं. सोन्याचं पात्र आणलं आणि सोन्याच्या पात्रामध्ये दूध काढायचंय. वाघीण समोर आली. अहो अशी स्तब्ध झाली वाघीण थांबली जागेवरती. का राजांना प्रणाम केला. पहा मुख्य जनावरांना सुद्धा कळतं माझ्या या स्वराज्याचा मालक आलाय. मान झुकवली त्या वाघिणीनं आणि वाघीण म्हणते, राज काही काम आहे तुमचं. तेव्हा राजे सांगतात, माता मला तुझं दूध काढायचंय, माझ्या गुरुजींचं पोट दुखतंय, मला त्यासाठी दूध काढायचंय तुझं. पण राज माझं दूध काढता येणार नाही. मला त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभूंनी त्यांचं नामस्मरण भंग केलं होतं, मला शाप आहे त्यांचा. तुला मुलं बाळ झाल्याशिवाय तुला तुझ्या स्तनातून दूध कधी निघणार नाही. आता पहा तिच्या स्तनातून दूध निघत नव्हतं, पण चमत्कार असा झाला. राज म्हणतात, हे पहा दूध काढायचं काम ती करतो, माझ्या हातात सोपवते माते, पण मला दूध काढू दे. माझ्या गुरुजींसाठी, माझ्या तुकोबारायांसाठी मला न्यायचंय. राजांनी
सोन्याचं पात्र घेतलं आणि दूध काढायला सुरुवात केली. एकच मनामध्ये नामस्मरण केलं गुरुचं. तुकाराम तुकाराम नाम घेतलं कापीयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. असे अनेक माझ्या तुकोबारायच्या अभंग मनामध्ये स्मरण केले. अहो जसं पाणी वाहतं झुळू 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 तसं दूध त्या वाघिणीच्या स्तनातून निघत होतं. हा कसा चमत्कार झाला. एवढा अधिकार माझ्या तुकोबारायचा आहे, एवढा अधिकार माझ्या शिवबाराजांचा आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर. पहा, ते दूध काढून आणलं ना आपल्या तुकोबारायांना देतायत ते. गुरुजी हे दूध घ्या. आता तुकोबारायांनी ते दूध प्यावं आणि आशीर्वाद द्यावा. शिवबा हे स्वराज्य निर्माण करशील आणि तुला एक असा चमत्कार घडेल की तुला स्वतः शिवाई देवी तुझ्या हातामध्ये तलवार देईल. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 हर. दिल वचन माँ साहेबा वचन पूर्ण करी. दिल वचन माँ साहेबा वचन पूर्ण करी. बैरा जाग शिवा माझा ग, बैरा जाग शिवा माझा ग. बसला घोड्यावरी बैरा जाग, बसला घोड्यावरी बैरा जाग, बसला घोड्यावरी. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण काही नाही, एक एक. बाई माझा ग शिवबाराजा ग. बसला घोड्यावरी शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी. हा दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. बाई राजा ग शिवबा माझा ग, आग बाई राजा ग. बसला घोड्यावर शिवराजा ग, बसला घोड्यावर शिवबा माझा ग, बसला घोड्यावरी. शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी. हो टप 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 चाले घोडा चाले शिवरायांचा. टप 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 चाले घोडा. माझ्या शिवरायांचा अर्धमावळे होती सारी झाली से गोळा. अर्धमावळे होती झाली से गोळा. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. शिवराजा ग बाई माझा ग, शिवबा राजा ग. आणि बाई बसला घोड्यावर, बसला घोड्यावर, बसला घोड्यावरी. शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी शिवबाराजा ग, बसला घोड्यावरी. जय हो. जय भोलेनाथ. जेव्हा कडली बाहेर तिची चमचमकीदार,
जमकडली बाहेर तिची चमचमती दार कशी घुसती अर्पार शिवरायाची तलवार कशी घुसती अर्पार शिवरायाची तलवार जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार जवा काढायची बाहेर त्याची चमचमती धार कशी घुसती अर्पार शिवरायाची तलवार कशी घुसती अर्पार शिवरायाची तलवार कशी घुसती अर्पार शिवरायाची तलवार एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर